मी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, मेडिटेशन योगा केलं पाहिजे, प्रॉपर मेडिसिन घेतले पाहिजे. आवश्यकता नसताना खूप एक्स्ट्रा मेडिसिनही ह्याच्यासाठी नको आहे. आजच्या मुलींमध्ये PCOD ही एवढी कॉमन गोष्ट आहे का मी फक्त त्या रिझन्समुळं डिवोर्स झालेले सुद्धा पेशंट पाहिलेले. लोकांना PCOD बद्दल जे गैरसमज आहे, मुलींच्या सासरचे लोक मुलींच्या माहेरच्यांना ब्लेमिंग करतात का आधीपासून हा प्रॉब्लेम होता, आईवडिलांनी लक्ष दिलं नाही. ॲक्च्युली हा आजारच नाही आहे, इट्स ओनली हार्मोनल इम्बॅलन्स. पण त्याला आपण व्यवस्थितरित्या ट्रीट करू शकतो. त्याच्याबद्दल कधीही आपण त्याच्यासाठी प्रॉपर मेडिकेशनद्वारा तो सॉल्व करू शकतो. पण आज PCOD 50% वुमनमध्ये सिन्स एज 12 टू एज 46 ज्या स्त्रीचं आज मेनोपॉजचं एज आहे, ती पेशंटसुद्धा PCODच्या ट्रीटमेंटला येत आहे. आणि ह्याच्यामध्ये ना खूप कारण हे हार्मोनल इम्बॅलन्स